मंत्री योगेश कदम यांनी अजित पवार यांच्या विमान लँडिंग प्रकरणातील एअर इंटेलिजन्सच्या प्राथमिक अहवालावर आपली महत्त्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। माध्यमांशी बोलताना कदम यांनी अद्याप अधिकृत अहवाल पाहिलेला नाही, मात्र मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कमी दृश्यमानता असतानाही विमानाचे लँडिंग करण्याचा प्रयत्न झाला। याच प्रक्रियेत वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटल्याची शक्यता या अहवालात नमूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे। हा केवळ सुरुवातीचा अहवाल असल्याने यावर तातडीने कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल असं मत देखील कदम यांनी व्यक्त केलंय। ही घटना सध्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरली असून सर्वांचं लक्ष आता अंतिम अहवालाकडे लागलं आहे। नाही, अहवाल मी स्वतः अजूनपर्यंत प्रत्यक्षामध्ये पाहिलेला नाहीये, परंतु ज्या बाबी समोर येत आहेत प्रथमदर्शनी जे दृश्यामध्ये दिसत होतं, कदाचित तांत्रिक बिघाड असावा की पायलटचा कंट्रोल सुटला, ह्या सगळ्या शंका ज्या उपस्थित होत होत्या, तर त्या अनुषंगाने मला वाटतं व्हिजिबिलिटी नसणं आणि तरी सुद्धा तिथे लँडिंगचा प्रयत्न करणं आणि त्याच्यामध्ये कदाचित कंट्रोल सुटलेला असावा असं देखील जे काही त्यांचं म्हणणं त्याच्यामधनं आलेलं आहे। मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं, परंतु हा प्राथमिक अहवाल आहे। जोपर्यंत संपूर्ण चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे मला वाटतं चुकीचं राहील।